शेतकरी आपल्या मुलाला कपडे सुद्धा विकत घेऊ शकत नाही, रक्ताचं पाणी करतो, तो आज संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाही आहे। शेतकऱ्याची दिवाळी आज अंधारात आहे, उद्याला काळी दिवाळी करणार आहे आणि या भाजप सरकारचा निषेध करणार आहे। नमस्कार। दिवाळी हा सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या उत्साहित केला जाते आणि सर्व लोक दिवाळीची वाट बघतात। दिवाळीला आपण नवीन कपडे घेतो, घर सजावट करतो, फटाके फोडतो आणि घरामध्ये सर्व आनंदाचं वातावरण राहते। पण आता उद्याला लक्ष्मीपूजन आहे, दिवाळी चालू आहे। आम्ही उद्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे आणि काळी दिवाळी करणार आहे। कारण की आमचा जो शेतकरी बाप आहे, जो शेतकरी शेतात राबराब राबतो, कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, हिवाळा अंगावर घेतो, पावसाळा अंगावर घेतो, ऊन अंगावर घेतो, तो आज संकटात सापडलेला आहे। शेतकरी आपल्या मुलाला कपडे सुद्धा विकत घेऊ शकत नाही, घरी डेंटिंग पेंटिंग करू शकत नाही, फटाके सुद्धा तो लहान मुलांना घेऊन शकत नाही। अशी बिकट आणि वाईट परिस्थिती आमच्या शेतकरी बापावर आलेली आहे। कारण की शेतकऱ्याची मुलं आम्ही आहोत, त्यांनी आम्हाला जन्म दिलेला आहे आणि शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे। म्हणून मी एक मनात संकल्पना केलेली आहे की मी यावर्षी दिवाळी करणार नाही। कारण की मी माझ्या परिवाराला सांगितलं का कोणी नवीन कपडे घेणार नाही, कोणी फटाके फोडणार नाही, घरामध्ये कोणी डेंटिंग पेंटिंग सुद्धा करणार नाही आणि आपण जो सण दरवर्षी बनवतो, उत्सव बनवतो दिवाळीचा, तो दिवाळीचा उत्सव सुद्धा आपण करणार नाही। कारण की आपला शेतकरी संकटात आहे, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाही आहे। शेतकऱ्याची दिवाळी आज अंधारात आहे, म्हणून आम्ही उजेडात येऊन काही फायदा नाही आहे। म्हणून आम्ही उद्याला काळी दिवाळी करणार आहे आणि या भाजप सरकारचा निषेध करणार आहे।